Question 2. Evaluate the following limits. First, limit x tends to a in brackets square root of a plus 2x minus root 3x upon root 3a plus x minus 2 root x. तर इथे आपल्याला लिमिट दिलेलं आहे x टेन्स टू a, म्हणजे x ची व्हॅल्यू ही जवळजवळ a च्या आहे. x टेन्स टू a. आता जेव्हा आपण इथे x इक्वल टू a जर ह्या एक्सप्रेशनमध्ये जर ठेवलं आपण a प्लस 2a मायनस 3a डिवायडेड बाय 3a प्लस a मायनस 2a a प्लस 2a रूट 3a माइनस रूट 3a 4a माइनस 2 रूट a रूट 3a माइनस रूट 3a 0 and रूट 4a means 2 रूट a माइनस 2 रूट a इक्वल टू 0 डिवायडेड बाय 0 मीन्स 0. तर इथे आपण जेव्हा x ची व्हॅल्यू a ठेवतो तेव्हा आन्सर काय येते 0. तर ह्या पद्धतीने नाही सॉल्व करायचं. इथे आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं आधी. त्याच्यासाठी आपल्याला रॅशनलायझेशन मेथड वापरायची, कारण इथे एक्सप्रेशनमध्ये रूट आहे, स्क्वेअर रूट आहे. तर त्यासाठी आपण रॅशनलायझेशन मेथड वापरून हा क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. आता रॅशनलायझिंग फॅक्टर आपण आधी काय घ्यायचं आहे, तर इथे डिनॉमिनेटरला 3a प्लस एक्स स्क्वेअर रूट ऑफ 3a प्लस मायनस 2 रूट एक्स आहे. तर रॅशनलायझिंग फॅक्टर काय घ्यायचा, इथे फक्त आपल्याला मायनसच्या ऐवजी प्लस घ्यायचा. हा रॅशनलायझिंग फॅक्टर घ्यायचा पहिल्यांदा, आणि ह्यानी या एक्सप्रेशनला पहिल्यांदा काय करायचं, मल्टिप्लाय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. म्हणजेच काय, ह्यानी आपल्याला न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं आहे आणि डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करायचं आहे. आणि ह्या पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. तर इथे आपण मेथड ऑफ रॅशनलायझेशन सॉल्व करणार आहोत. सिम्प्लिफाय करायचं आपल्याला, आणि त्याच्यासाठी आपल्याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं आहे रॅशनलायझिंग फॅक्टरने. आता ह्याला रॅशनलायझिंग फॅक्टरने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं आहे. ते मायनस आहेत, आपण प्लस घेतले. तर ह्या पद्धतीने आपण का सॉल्व करतोय, तर आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी इक्वल टू ए मायनस बी आणि इन अनदर ब्रॅकेट ए प्लस बी. इथे ए मायनस बी आणि हे ए प्लस बी होणार आहे. ए मायनस बी आणि ए प्लस बी, आणि ह्या फॉर्म्युल्यात फक्त आपल्याला ए आणि बीची व्हॅल्यू ठेवायची. आता इथे ए बरोबर काय घ्यायचं आपल्याला, 3a प्लस एक्स रूट 3a प्लस एक्स, आणि बी बरोबर 2 रूट एक्स घ्यायचं. आणि ह्या फॉर्म्युल्यात ठेवून आपल्याला डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचे. तिथे फॉर्म्युला वापरूनच आपण सॉल्व करणार आहोत. लिमिट एक्स टेन्स टू ए रूट ए प्लस 2x मायनस रूट 3x, आणि आता दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर रूट ऑफ 3a प्लस एक्स प्लस 2 रूट एक्स. आणि इथे आता फॉर्म्युला वापरू, ए स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 3a प्लस एक्स ह्याचा स्क्वेअर, आणि मायनस बी स्क्वेअर म्हणजे इथे 2 रूट एक्सचा स्क्वेअर. आता हे सॉल्व करायचं आहे फक्त. आता 3a प्लस ए ह्याचा स्क्वेअर, म्हणजेच ह्याचा अर्थ काय होतो, 3a प्लस एक्स स्क्वेअर रूट ऑफ 3a प्लस एक्स हेच आपण ह्या पद्धतीने लिहित असतो, आणि ह्याचा स्क्वेअर आहे. मग इथे हे मल्टिप्लिकेशन हाफ इंटू 2 मीन्स 1. मग रिमेनिंग टर्म इज ओनली 3a प्लस एक्स. एकदा स्क्वेअर रूट आहे आणि नंतर परत त्याचा स्क्वेअर, म्हणजे तोच नंबर घ्यायचा आपल्याला. तसंच इथे 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर आहे. आता परत 2चा स्क्वेअर काय येणार आहे, 4, आणि स्क्वेअर रूट ऑफ एक्सचा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4 आणि एक्स रूट एक्स, आणि ह्याचा स्क्वेअर म्हणजे एक्स. म्हणजे डिनॉमिनेटरला काय टर्म येणार आहे आता, 3a प्लस एक्स मायनस 4x. तर इथे परत आपण सिम्प्लिफाय करू, एक्स मायनस 4x इक्वल टू मायनस 3x. म्हणजे डिनॉमिनेटर काय घ्यायचं आता आपल्याला, 3a मायनस 3x असं येणार आहे. ह्याच्याऐवजी आपण आता ह्याचे वजाबाकी केली, मायनस 3x. आता परत ह्याच्यातून काय कॉमन निघू शकतं, तर 3 कॉमन निघेल ह्याच्यातून. त्याला आपण नंतर सॉल्व करू. आता इथे न्यूमरेटरला ज्या टर्म्स आहेत, एक मायनसमध्ये आहेत आणि ते प्लसमध्ये आहेत, आणि या सगळ्या टर्म्सच वेगळ्या आहेत. मग आता परत इथे जर आपण एक्स इक्वल टू ए जर ह्याच्यात ठेवलं तर ॲन्सर ह्याचं 0च येणार आहे. मग आता परत फॅक्टर आपल्याला कोणता मेथड वापरायची, परत तीच रॅशनलायझेशन जी मेथड आहे तीच वापरायची, आणि रॅशनलायझिंग फॅक्टरने आपल्याला मल्टिप्लाय करायचं. आता इथे कोणता फॅक्टर घ्यायचा आपल्याला रॅशनलायझिंग फॅक्टर, तर जिथं हे मायनस आहे ह्याचा रॅशनलायझिंग फॅक्टर घ्यायचा आपल्याला. तर ह्याचा रॅशनलायझिंग फॅक्टर काय असणार आहे,
ए प्लस 2x, इथे प्लस, इथे मायनस आहे तर आपण प्लस घ्यायचं आहे, आणि 3x. ह्याने आपल्याला आता इथे परत काय करायचं, मल्टिप्लाय करायचं आहे आणि डिवाईड करायचं आहे आणि सॉल्व करायचं आहे. मी वरचं इकडे पुसून टाकते आणि ही स्टेप इथे लिहू आपण. लिमिट x टेन्स टू a इन ब्रॅकेट 3a minus 3x, 3a plus x plus 2 root x. आता रॅशनलायझिंग फॅक्टरनी न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं आहे, डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करायचं आहे. a प्लस 2x प्लस रूट 3x. आता परत आपण रॅशनलायझिंग फॅक्टरनी जेव्हा मल्टिप्लाय करतोय तेव्हा ह्यांचा जो गुणाकार आहे इथे परत आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, ए मायनस बी अनदर ब्रॅकेट ए प्लस बी इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ह्या फॉर्म्युलानी या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, ए मायनस बी ए प्लस बी. एकदा इथे मायनस आहे आणि एकदा इथे प्लस आहे आणि टर्म्स त्याच आहेत, मग हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि बाकीचंही असंच ठेवायचं आहे. स्क्वेअर मायनस स्क्वेअर ए प्लस 2x मायनस 3x मीन्स ए मायनस एक्स. ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू ए मायनस एक्स आलेलं आहे. ए मायनस एक्स. नाउ राईट रिमेनिंग टर्म ॲज इट इज रूट एक्स. आणि इथून आता 3 आपण कॉमन घेऊ. 3 ए मायनस एक्स अँड दिस टर्म ए प्लस 2x प्लस 3x. तिथे ए मायनस एक्स आहे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला पण ए मायनस एक्स आहे. इथे सगळीकडे मल्टिप्लिकेशन आहे, त्याच्यामुळे आपण इथे कट करू शकतो, डिलीट करू शकतो. ए मायनस एक्स हे अंशस्थानी पण आहेत आणि ए मायनस एक छेदस्थानी पण आहेत आणि सगळ्यांमध्ये इथे गुणाकार आहे, त्याच्यामुळे आपण हे कट करू शकतो. आणि फक्त इथे आपल्याला रिझन काय लिहायचं आहे, ॲज एक्स टेन्स टू ए मायनस एक्स इज नॉट इक्वल टू 0 असं रिझन लिहायचं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला एक्स इक्वल टू ए याच्यामध्ये ठेवायचं आहे. 3a प्लस ए प्लस 2 रूट ए, 3 इन ब्रॅकेट ए प्लस 2a स्क्वेअर रूट ए प्लस 2a प्लस 3a. हे सॉल्व करू. रूट 4a प्लस 2 रूट a, 3 इन ब्रॅकेट ए प्लस 3a मीन्स 3a प्लस 3a. रूट 4a मीन्स 2 रूट a, 2 रूट a प्लस 2 रूट a डिवाइडेड बाय 3 इन ब्रॅकेट रूट 3a प्लस रूट 3a मीन्स 2 रूट 3a. 2a प्लस 2a, 2 रूट a प्लस 2 रूट a मीन्स 4 रूट a डिवाइडेड बाय 3 इंटू 2 इंटू 3a इक्वल टू 4 रूट a डिवाइडेड बाय 3 इंटू 2 इंटू रूट 3 इंटू रूट a. आता इथे काय काय कट होतं, काय काय डिलीट करता येतं बघू. 2 1 2 आणि 2 2 4, बेक बे दोन्ही 4 आणि रूट ए हे पण कट होतील. देअरफॉर रिमेनिंग टर्म्स आर 2 3 रूट 3 3 रूट 3 अँड धिस इज द आन्सर. तर उत्तर काय आहे, 2 भागिले 3 वर्गमुळात 3.